खूपच समयातील बुधवारच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. हे माझे जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या परमेश्वरा, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आपण प्रार्थना करूया. जिथे स्तुती पात्र राजांचे रजकडूनचे पवित्र मान महिमा करो आठवण सिद्ध सर्व गाव सगळे परमेश्वर देवा विश्वदर्शी आम्हाला दाखवून म्हणजे उपकार मानले द्यावा. आम्हाला सगळ्यांना एकत्रित केल्यास म्हणजे उपकार मानले द्यावा. हे ग्रहण करण्याची संधी आम्हाला वेगळी उपकार मानले द्यावा. नंतर आम्हाला सुरू आम्हाला उंची उपकार मानले द्यावा. जे प्रवासात असेल त्यांना सुरू घेऊन द्यावा. चार पर्यंत आम्हाला मार्गदर्शन करायला मार्गदर्शन यावेळेस आपण देवाच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत संग्रहामधून गीत क्रमांक 150 तिसरे भाषण मंडळी बसावे. यावेळेस आपण पहिल्या शास्त्रपाठाचे वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुना करारातून निर्गमाचा 17वा अध्याय 1 ते 7 वचने आणि दुसरा शास्त्रपाठ मत्तेचा अध्याय 4 अध्याय 1 ते 10 वचने. निर्गमाचा 17वा 1 ते 7. मग इस्रायल लोकांचा सर्व समुदाय सीन रानातून निघाला. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मदत करून रफीदीम येथे त्यांचे तळ दिला. तेथे त्यास प्यावयास पाणी मिळेना म्हणून लोक मोशाशी भांडू लागले व म्हणाले, आम्हास प्यावयास पाणी दे. तेव्हा मोशे त्यास म्हणाला, तुम्ही माझ्याशी का भांडता? परमेश्वराची परीक्षा का पाहता? लोकांस पाण्याचा शोष लागला तेव्हा ते करून मोशेला म्हणाले, आम्हास आमच्या मुलास व आमच्या गुराढोरास तहानलेले मारून टाकण्यास तू आम्हास मिस्र देशातून बाहेर का काढले? मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हणाले, या लोकांस मी काय करू? हे तर मला बहुतेक दगड मार करावयास तयार झाले आहेत. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायेलातील काही वडील माणसे बरोबर घेऊन व तू नील नदीवर आपटशील. ती आपली काठी हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल. पहा, होबेर गिरीवरील एका खडकावर मी तुझपुढे राहील. तू त्या खडकावर काठी आपट. त्यातून पाणी निघेल म्हणजे हे लोक पितील. मोशेने इस्रायलाच्या वडिलांना देखत तसे केले. त्याच्या पहिल्या वचनापासून तेव्हा शेतकऱ्याकडून एकची परीक्षा व्हावी व आत्म्याने त्याला राहणार केले. मग तो 40 दिवस 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर या लोकांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने असे उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे लिहिले आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरात घेऊन मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असला तर खाली उभी टाक, कारण असे लिहिले आहे, तो आपल्या दूतास तुझ्याशी आज्ञा करेल
आणि तुझ्या पायाला डोक्याचे केस लागू नये म्हणून ते तुला हातावर चेपू करते. येशूने त्याला म्हटले, आणखी असे लिहिले आहे की प्रभू जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. नंतर सैतानाने त्याला एका मोठ्या उंच डोंगरावर जगातील सर्व राज्य आणि त्याचे वैभव त्याला दाखवले आणि त्याला म्हटले, तू पायाकडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, निघून जा, कारण प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याची उपासना कर असे लिहिले आहे. ही ख्रिस्ताची शुभवर्तमान आहे. आपण विश्वास प्रकट करूया. ख्रिस्ताचा माता निघाला करूया. सर्व सामर्थ्य तुझा आकाश पृथ्वी आणि सर्व जगात उत्पन्न करणारा त्याविषयी विश्वास करते आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एक पुत्र आहे, जो सर्व काळापूर्वी आपल्या हृदयापासून जन्म झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो विकाराच्या तत्वाचा आहे, ज्याकडून आपले झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या दानासाठी स्वतःला बदलला आणि पवित्र आत्म्याच्या रूपाने कुमारी मर्यादित मनुष्य झाला आणि प्रकट दिवस आम्हासाठी जगात शिकले, ज्याने दुःख भोगले व जगात भोगले, जो शास्त्रप्रमाणे तिसऱ्या सूचना आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आणि तो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने न्याय करणार, ज्याच्या राज्यात जाऊन लुटणार नाही, त्याविषयी विश्वास करते आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यास त्याच्या आराधना होते, जो भविष्यवाण्यात गुंतलेला असेल त्याविषयी विश्वास करते आणि एक पवित्र त्यात विश्वास करते. पापाच्या क्षमेसाठी गर्भस्थानी आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान प्रभूचे जीवन याची मी प्रतीक्षा करते. आमेन. यावेळेस आपण देवाचे वचन ऐकणार आहोत आणि सुमित चंद्रशी आज आपल्याशी देवाचे वचनाचे बोलणार आहोत. देवांसो त्यावर प्रार्थना करूया. सर्व यावेळेस मला ज्या विषयावर बोलायचं आहे ते म्हणजे जे आपल्याला आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करतो आणि त्या परीक्षा का असतात, ते परीक्षा कोणाकडून असतात आणि त्या परीक्षेमध्ये का कसं जायचं, त्या परीक्षा आपल्यासाठी चांगल्या असतात की वाईट असतात, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण थोडक्यात करणार आहोत. आणि सुरुवात मला करायची आहे त्या गोष्टीपासून की ही परीक्षा नक्की होणार कोणाकडून होते, त्या परीक्षा त्या जीवनामध्ये येतात ते नक्की कोणाकडून येतात. सगळ्यात पहिलं तर आपण हे बघूया की परीक्षा कोणाकडून नाहीये आणि वचन आपल्याला ते सांगतात की देव हे आपली परीक्षा बघत नाही. आणि त्याचं वचन तुम्हाला बघायला मिळेल याकोबपत्र पहिला अध्याय 13 वचन. कोणाची परीक्षा होत असतात देवाला मोहात घातले म्हणून नाही, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही, कोणाला तो मोहात पाडत नाही किंवा कोणालाही परीक्षेत पाडत नाही. तो परीक्षेत पाडणारा हा कोण आहे, तर सैतान आहे. सैतान आम्हाला परीक्षेमध्ये घेऊन जातो, सैतान आम्हाला मोहात पाडतो. जर आपण एक अजून उदाहरण बघितलं तर युवाचं उदाहरण खूप फेमस आहे. ते पटकन आपल्या लक्षात येतं परीक्षेचा विषय काढला तर. आणि त्यामध्ये आपण सुद्धा बघतो की देवाने परीक्षा नाही घेतली, देवाला योगाने खूप हे केलं, सैतानाने खूप देवाला हे केलं होतं की तू त्याचा सर्वस्वावरती त्याला हात लावून टाक, त्याला तू इजा कर, त्याचा सर्वस्व काढून घे. म्हणजे या ठिकाणी सैतान जो आहे तो देवाला उत्सवत होता की तू कर. त्याला सर्वांनाच माहिती की तो हे नाश करणारं काम हे त्वराच असतं आणि प्रभू येतो ईश्वर येतो फक्त सार्वकालिक जीवन देण्यासाठी.
आणि म्हणून नाश करायचं काम येशू त्याने सांगितलं की ते मी नाही करू शकत, तो माझा सेवक आहे, तो मला घेऊन पावणारा व्यक्ती आहे आणि मी ते करू नाही शकत, म्हणून तुला स्वाधीन आहे. कारण की हे जग आधीच आदमाने शेताकडे दिलं होतं आणि हे शेताच्या सत्तेखाली आलं होतं आणि म्हणून पाप आणि मरण या जगामध्ये राज्य करत होतं. तसं बघायला गेलं तर शेताचंच राज्य होतं आणि त्यामुळे शेताला ती मोकळी होती की तो देवाला त्रास देऊ शकेल आणि तरी शेतात देवाला उत्सव होता की तू याला त्रास दे, तू याचा त्रास कर, तू याला शारीरिक त्रास दे किंवा सर्वच काढून घे. पण देवा म्हणाले नाही, तू हे काम तुझं आहे, हे तू कर. आणि म्हणून बघतो की आपण त्या ठिकाणी देवाने एक प्रकारे अलाव केला आहे, सैतानाने परीक्षा घेतली आहे. आपण बघतो की लहान लेकरांना जेव्हा आपण वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये पाठवतो, शाळेचे कॉम्पिटिशन असो किंवा फ्रेंड स्कूलचे असो, एनसीडीएस असो, एज्युकेशन असो, वक्तृत्व स्पर्धा असो, याच्यामध्ये परीक्षा घेणार परीक्षा कोण असतात की जजेस जे बघतात की हे किती बरोबर किती चुकीचं आहे, मला फर्स्ट सेकंड करायचं. पण परीक्षामध्ये तयार करायचं काम कोण करतं? हे पालक करतात. शाळेमध्ये सुद्धा परीक्षे त्या प्रोग्रामसाठी तयारी करायचं काम कोण करतं? टीचर्स लोक करतात आणि परीक्षा घेण्याचं काम परीक्षक करतात. त्याच प्रकारे आपल्या लाईफमध्ये परीक्षा घेण्याचं काम हे शैतान करतो, पण परीक्षेसाठी तयार करायचं काम हे देव करतो. तो आपला पिता आहे आणि तो आपल्या परीक्षेसाठी तयार करत असतो. त्याप्रमाणे शाळेमध्ये सुद्धा परीक्षा होतात. शाळा परीक्षेसाठी तयार करते. शेवटी परीक्षा घेतात, युनिव्हर्सिटी बोर्ड असतं, ते तुमची परीक्षा घेतात. पण देव आपल्या परीक्षेसाठी तयार कोण करतात? आपले टीचर्स तयार करतात, घरचे पालक तयार करतात. देवाचं काम सुद्धा तेच आहे, तो आपल्या परीक्षेसाठी तयार करतो, सुसज्ज करतो, तो आपली परीक्षा घेत नाही. आणि त्याप्रमाणे आपण बघितलं की योगा सुद्धा योग जसं चांगला होता, सात्विक होता, नीतिमान होता, आपल्याला सांगतच. आणि सगळ्यांनी सुद्धा ठरवलं की त्याची परीक्षा घ्यायची, त्याला त्रास द्यायचा. आणि त्याच प्रकारे आपण बघतो की येशूची सुद्धा परीक्षा घेण्यात आली. पण जेव्हा आपण उदाहरण घेतो की परीक्षेमध्ये टिकाव कोणी चांगल्या प्रकारे धरला, तर माझ्या मते तरी आपण योगाच्या उदाहरणापेक्षा बेस्ट उदाहरण घेतलं पाहिजे, ते म्हणजे स्वतः येशू ख्रिस्ताचं. तर परीक्षेमध्ये कुठल्याही लाईफच्या परीक्षेमध्ये कसं टिकून राहायचं, कसं दृढ राहायचंय, त्याच्यातून एकदम सफल सक्सेसफुली बाहेर पडायचे. जर तुम्हाला उदाहरण घ्यायचं असेल तर मी म्हणणार की योगापेक्षा तुम्ही येशू ख्रिस्ताचं उदाहरण घ्या. नो डाऊट की योगाने पण खूप सहन केलं. त्या परिस्थितीत जर आपण स्वतःला बघितलं तर आपण पण आता झालो, विराट झालो, याला काय काय बोललो. आणि योग पण बोलला, योग सात्विक होता, नीतिमान होता. तसंच मी योगाचं पूर्ण पुस्तक वाचलं, तुम्हाला कळलं की ते सुद्धा देवाला भरपूर काही चुकीचं बोललाय, त्यांनी त्याबद्दल खूप गैरसमज करून घेतले. पण शेवटी त्यांनी माफी सुद्धा मागितली देवाची की मला काय नव्हतं माहिती, मला जे काय होतं मला माहित नव्हतं, काय होतं तर मी बोललो. त्यांनी माफी मागितली, देवाला रक्षा मागितली. त्याप्रकारे त्यांनी त्या परिस्थितीमध्ये जसं आपण जर असतो त्या परिस्थितीमध्ये आपण हातात जाऊ शकतो आणि आपण सुद्धा खचलो असतो. पण जर एक्झाम्पल घेतलं तर एक्झाम्पल येशू ख्रिस्ताचे जेव्हा शैतानाची परीक्षा घेतली अरण्यामध्ये, आपण बघू शकतो. मग त्याचा चौथा अध्याय आपण आता थोडा असतं की तेव्हा शैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला गाळा दिली. तर विचारलं की आत्म्याने गोष्ट म्हणजेच देवाने, कारण आपण तरी ते देवावर विश्वास करतो, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र म्हणजेच म्हणजेच देवाने त्याला अरण्यात नेले. त्याचा उद्देश हा होता की त्याची परीक्षा व्हावी. त्याची इच्छा होती की जे माझे लेकरं ज्या ज्या परिस्थितीतून गेले त्या परिस्थितीतून माझ्या ज्या पुत्राला मी पाठवतोय, माझे कुठे एक पुत्र आहे, परमप्रिय असं तो पुत्र आहे, त्याला सुद्धा त्या स्थितीतून जावं लागेल. म्हणून सुरुवाती आपण बोलतो की बाप्तिस्मा घेतला आणि सुद्धा आपण पण बाप्तिस्मा घेतो. जसं आपली परीक्षा होते तसं त्याची इच्छा की माझ्या पुत्राने सुद्धा त्याची परीक्षा व्हावी. आणि त्यांनी त्यांनी तिथं एक घालून दिला की परीक्षेमध्ये कसं टिकून राहायचं, हे माझ्या पुत्राकडून शिका, म्हणजे आपल्या भावाकडून शिका, म्हणजेच येशूकडून शिका. की त्यांनी या परीक्षेचा या तिन्ही परीक्षेचा सामना कसा केला, तिन्ही परीक्षेमध्ये तिन्ही प्रश्नांचा किंवा तिन्ही आव्हान जे दिले शैतानासमोर हे केले. आणि ते एक एक्झाम्पल, एक बेस्ट एक्झाम्पल आहे ते आपला हेल्प करतं आपल्या स्वतःच्या वैयक्तिक परीक्षेमध्ये टिकाव करावा यासाठी. पुढे आपण बघतो की सुरुवात कशी केली शैतानाने, की तो म्हणाला तेव्हा परीक्षा त्याजवळ म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर या गुन्ह्याच्या भाकरी व्हावी अशी आज्ञा कर. त्यांनी हे सांगितलं की एक काम कर, तू गुन्हे आहेत, कारण त्याला जाणीव होती की जसा देव येशू देव होता तो मनुष्यही होता, त्याला खूप लागले असेल. त्यांनी पुन्हा ऑब्झर्व केलं काही दिवसामध्ये
की याला भूक लागली असेल, हा मनुष्य आहे आणि म्हणून आपण सांगितलं केला वड्याच्या भाकरी करायला. परंतु शिवसेने उत्तर दिले मनुष्य केवळ भाकरी नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनांसाठी. या ठिकाणी आपण बघतो की सैतानाची एक इच्छा होती की शिवसेने चमत्कार करावा. चमत्कार करणे हा मोठी गोष्ट नाही. जसं आपण बघतो की 40 दिवसांची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी त्या सेवकाला सुरुवात केली. त्यांनी होते काढली, त्यांनी आजारांना बरं केलं, राक्षस केला, प्रवचने दिली, लोकांना संदेश सांगितले, देवाचं राज्याबद्दल सांगितलं, सर्व काही सांगितलं. म्हणजे जी अलौकिक मिनिस्ट्री आहे, जी अद्भुत मिनिस्ट्री आहे, मिरॅकल्सची, चमत्काराची मिनिस्ट्री, ती तर देवाने नंतर सुरू केलीच होती. पण सैतानाची इच्छा होती या ठिकाणी त्यांनी हा चमत्कार करावा. पण येशू ख्रिस्त म्हणाला नाही, ही वेळ चमत्काराची नाही. पुष्कळदा आपण आपल्या लग्न परीक्षेमध्ये बसतो आणि आपण वाटते की देवाने चमत्कार करावा आणि ते आताच काहीतरी करून द्यावं आणि आपण वाट बघतो. आणि त्याच काळात आपण फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरून सेव्ह करते देवाचे चमत्कार करणार आणि अजून नको ती खोटी आशा निर्माण होते. मी खोटी आशा मुद्दाम शब्द वापरले काय देव आपल्याशी बोलत नसतो नाही त्याच्यात. तुम्ही जरी व्हॉट्सअपवर फेसबुकवर बघत असाल मशीन वगैरे चांगली गोष्ट आहे, ते सेव्ह करून ठेवत आहात. तुम्हाला किती आवडलं तरी वॉलवर ठेवा, ठेवा, काही ठेवा, पण वचनाचं मनन करा आणि देव त्या परिस्थितीला त्याची काय बोलतोय, तुमचा वचन काय बोलतोय त्याची सवय लावा. किंवा कधी आपण उघडतो, जसं आपण लहानपणी असताना अचानक बाबू उघडायचो आणि हे समोर वचन आलं की काय दिलं माझ्याशी बोलतोय. आणि आपण करायचोच काही आपल्यापैकी कर्ज नाटक मी तसं करायचो. अचानक बाबू उघडायचं जे वचन समोर आलं होतं तेच आपण आता फेसबुक व्हॉट्सअपवर करतो. अचानक समोर वचन अरे हीच करायची माझी देवा नसेल आणि ते कधी कधी होतं पण कधी खरं, पण माझ्यामध्ये त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आपल्याला सगळं देवाचं वचन आहे, जास्त वेळ घाला, प्रार्थनेमध्ये वेळ घाला, वचनामध्ये वेळ घाला, तो तुम्हाला स्पेसिफिक सांगेल तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये कुठलं वचन आहे. आणि त्याच क्षणाला जर आपण फेसबुकच्या वरती असं जर काय केलं कसं युट्यूबवरती चमत्कार होईल तर आपण ते चमत्कार मागे करतो. देव आपल्यासाठी चमत्कार काय मोठी गोष्ट नाही, ते सृष्टी निर्माण केली, तुम्हाला आम्हाला निर्माण केली. चमत्कार एक जस्ट काय मोठी गोष्ट नाही त्यासाठी, तो सहज होतो. पण ती वेळ मला समजले की ती वेळ चमत्काराची नव्हती, ती वेळ होती वचनाची, ती वेळ होती वचनाला धरून राहण्याची. आणि म्हणून येशूने उत्तर दिलं मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. त्या एक ती वेळ होती वचनाला धरून राहण्याची. त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये परीक्षेला बसतात तेव्हा एक वेळ असते की देव चमत्कार करेल, एक वेळ असेल देव ते वादळ शांत करेल, पण एक वेळ असते की तो तुम्हाला वादळामध्ये चालवायला शिकतो. आणि वादळ चालून आपण जातो कसं वादळ विश्वास कशाने वचनाने. म्हणून जर सुरुवात आपण बेस बघितला तर आपलं वचन आहे, तर वचनाला धरून राहिलो तर आपला विश्वास वाढतो आणि मग ते आपला वादळावर चालवायला शिकवतो. जेव्हा पेट्रोल त्या परिस्थितीमध्ये थोडं काय होणार चालला, आपण त्याला नेहमी बघतो की पडणार आपल्यापैकी कोण आहे किंवा वादळ पाण्यात चाललंय, कोणीच नाही. आपण त्याला कसं हे करतो किंवा पेट्रोल शेवटी पडला, आपण एवढी गोष्ट जास्त लक्ष देतो की पेट्रोल पडला, पण तो चाडला पाण्यावरती किती मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती त्याला थोडा विश्वास असतो, जेवढा विश्वास असतो तो पाण्यावर चालतो. अशा गोष्टी त्यांनी केली की अशा गोष्टी कशी आहेत त्याच्याकडे वचनातून तरी येशूच्या वचनाकडे बोलण्याकडे लक्ष दिल्याने आज्ञा पाहिजे. तू ये, जर तू खरंच विश्वास असेल तर तू बोलव. आणि येशू म्हणते ये, शब्दावरती विश्वास ठेवला आणि तो त्याने अशा गोष्टी शक्य केल्या. तोपर्यंत सुद्धा वादळ शांत झालं नव्हतं, कारण आपण नंतर तो उडाला होता. त्यांची जी नाव होती पण बोलतच होती पण ते विश्वास ठेवला वचनावरती. परिस्थितीमध्ये वचनावरती विश्वास ठेवला त्याने अशा गोष्टी शक्य केल्या आणि नंतर आपण बघतो की वादळ शांत झालं. तुमच्या लाईफमध्ये वादळाची परीक्षा असतील ते मिरॅकल्सचा त्या शांत होण्याचा एक समय असेल, पण तोपर्यंत मला वचनात भरून राहायचं आहे. वचनातून तुम्हाला जो विश्वास भेटेल तो तुम्हाला रिस्क होण्यासाठी हेल्प करेल. पुढे आपण बघतो की एक गोष्ट अजून सैतानाने काय म्हटली की तू देवाचा पुत्र असतास त्याला धोंड्याच्या भाकरी कर. आणि तो आपल्याला एक डाऊट आपला मनात टाकतो की जर तू देवाचा पुत्र असशील तर. दुसरा जे आव्हान टेस्ट सैतानाने दिली त्याच्यामध्ये पण रिपीट केली. आपण पुढे जर वाचलं तर सैतानाने त्याला पवित्र नगरात घेऊन त्याच्या कंगरावर उभा केले आणि त्याला म्हटले तू देवाचा पुत्र असला तर खाली उभी टाक, कारण असं लिहिले आहे तो आपला
तुझी आज्ञा आहे त्यांच्या काळात म्हणजे तेच वागू नये म्हणून तुला हातावर शिजवून करते. परत काही तो शब्द रिपीट केला, जर तू देवाचा पुत्र असेल तर तुम्हाला तुम्ही देवाचे पुत्र आहात हे प्रूव्ह करून कोणाला सिद्ध करायची गरज नाही. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवतात एक विश्वास ठेवतात तर तुम्ही देवाचे लेकर आहात ऑलरेडी. पण सैतान तुम्हाला ते प्रूव्ह करायला सांगतो. तू देवाचा पुत्र असेल तर तुझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स का? देवाचा पुत्र असं का झालं? तू देवाचा पुत्र आहेस, देवाचा आवडता व्यक्ती आहे, तू बोलतोस आणि तुझ्यासोबत हे का झालं? त्याला आठवण करून द्या. माझी ओळख माझ्या लाईफमधल्या प्रॉब्लेम्सवरती अवलंबून नाही. माझी ओळख ही माझ्या लाईफमधल्या प्रॉब्लेम्सवरती, माझ्या परिस्थितीवरती अवलंबून नाही. माझी ओळख ही देवामध्ये, ख्रिस्तामध्ये आहे. आणि ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे, मी त्याचे लेकर. हे आपण नेहमी स्वतः आठवण करून द्यायची. कारण हा प्रश्न त्यांना रिपीट करत नाही. जर त्यांनी येशू ख्रिस्ताला रिपीट केला तर तो तुम्हाला सुद्धा रिपीट करू शकतो. येशू ख्रिस्त किती वेळा रिपीट केला तो त्याच्याकडे उत्तर तयार आहे. पण आपण त्याचे एक पॉईंट नंतर आपण स्वतः डाऊट घ्यायला की नाही त्याची पॉईंट असेल. पण नाही, आपण सुद्धा तसं उत्तर द्यायचं की नाही, माझी ओळख जी आहे ती देवाचं मूल आहे, माझी ओळख ख्रिस्तामध्येच आहे, मी त्याचं मूल आहे. आणि स्वतःवर डाऊट नाही घ्यायचं. परिस्थितीमुळे आपल्याला आपलं जे आयडेंटिटी आहे, आपली ओळख आहे ती दुसऱ्याची नाही. नंतर आपण बघतो दुसऱ्या याच्यामध्ये त्या सांगितलं की उलट टाकायला सांगितलं. या ठिकाणी आपण बघतो की येशूने उत्तर दिलंय की प्रभू जो उत्तर दे त्याची परीक्षा पाहू नको. या ठिकाणी आपण बघतो की त्याला बोलतो की तू उलटा देवाचा पुत्र असेल तर देव तुझ्यासोबत असेलच. उलटा सुद्धा सही नाही, ते तुला झिरू देते हातावर. म्हणजे तो एक पुरावा मागतो. जर देव असेल तुला वाचवेल, देव असेल तुला वाचवेल. मग तो एक प्रश्न आपल्यामध्ये उभा राहते की देव आपल्या लाईफमध्ये परीक्षा आहे तर देव कुठे आहे? कारण की सेम जर सिच्युएशन आपण पहिल्या सत्रात असला निर्गमनाचा 17 अध्याय 1-7 मध्ये त्याच्यामध्ये आपण बघतो की त्यांना प्यायला पाणी नव्हतं आणि मग मोठे एकावरती काठ्या पडली आणि मग पाणी हे निघालं. पण 7व्या वर्षात आपण जर बघितलं मोठ्या त्या ठिकाणचं नाव मस्सा आणि मरिबा असे ठेवले. हे नाव ठेवण्याचे कारण काय होतं? कारण इस्रायल लोकांनी तिथे कलह केला आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. तर डाऊट होता की परमेश्वर आपल्यासोबत आहे का? तो पाणी सोय का नाही केली? परमेश्वर आपल्यासोबत आहे का? मग खाण्याची सोय का नाही केली? दुसरा प्रश्न विचारला केली. नंतर मध्ये मी मागचं आठवलं की बाबा आम्ही मिसळमध्ये होतो, चांगलं होतं, तिकडे खायला प्यायला होतं, तिकडे प्रॉब्लेम्स नाही आठवले. जेवढे ज्या ठिकाणी जास्त प्रॉब्लेम्स व्हायचे तिकडे प्रॉब्लेम्स नाही आठवले, तिकडे चांगल्या गोष्टी आठवल्या, खायला प्यायला होतं. आणि आता समुद्र देवाने तांबडा समुद्र हे कुठला ते नाही आठवलं. म्हणजे आपण बघतो किती निगेटिव्ह गोष्टी फोकस करतो. त्यांनी मागे आपण भूतकाळ आठवतो की देवाने आपल्याला किती चांगल्या गोष्टी केल्या, देवाने पाच मिनिटात कसं वाचवलं, कशा परिस्थितीतून बाहेर काढलं आपल्याला, आणि त्याचा आपला विश्वास वाढतो की पुढे पण तो वाचवेल. म्हणजे इथे या लोकांनी मागे बघितलं आणि कुरकुर केली इतके काय चांगलं होतं. आणि मागे हे पण झालंय ते तुम्हाला समुद्र दुभागून तुम्हाला बाहेर काढले, ते तुम्हाला मानव बरोबर नाही, तुम्ही खूपच काळ केलं. बरं माहिती की तुम्ही ते चांगलं काय केलं, तुम्ही विसरून गेले आणि तुमच्या माइंडमध्ये फक्त नेगेटिव्ह गोष्टी राहिल्या. आणि तो प्रश्न चिन्ह उभा राहिला की परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही. निश्चित देव आमच्यासोबत आहे का? परीक्षेमध्ये आहे का? वचन सांगितले की आम्हाला सोडून जाणार नाही, टाकणार नाही. पुन्हा वचनाचं रेफरन्स आहे की तो आमच्यासोबत आहे. दिसणाऱ्या गोष्टीमध्ये आपण खूप लगेच विश्वास ठेवतो, पण न दिसणाऱ्या गोष्टीविषयी आपल्याला वाटते की त्याच्या प्रॉब्लेम्समध्ये असू, परीक्षांमध्ये असू, आपल्याला असं वाटतं की देव आपला येशू ख्रिस्त आपला रूममध्ये आहे, आपल्या सोबत बसावं, त्यासोबत गादीवर बसावं, आपल्यासोबत गप्पा मारावा किंवा काय नाही बोलणार, निदान एक खंड राग ठेवला तरी आपल्याला बरं वाटतं. दुसरं काही बोलणार नाही, त्याची उपस्थिती पण आपल्याला एक जे आपलं हलकं करून टाकेल. खूप जण वाटत असतात लाईफमध्ये खूपच जास्त प्रॉब्लेम वाढले तर एक दुसऱ्याचं फिजिकल आपल्या अचानक रूममध्ये दर्शन दिलं तर खूप बरं होईल. पण आपण समुद्रात शिक्षण कंटिन्यू त्यासोबत होते आणि तेही ते करतात. म्हणून येशू ख्रिस्ताने वचनाला प्रथम स्थान दिलं. वचनावरती विश्वास ठेवा. वचनात देवाने तुम्हाला आम्हाला मोठं स्थान दिले. तुम्हाला आम्हाला यासाठी म्हणत आहे ते सांगितले की जे न पाहून विश्वास करतात ते अजून धन्य आहे. तुम्ही ते मला बघत आहात. आपण न बघता बघतोय, विश्वास ठेवते, विश्वास करण्यास सांगतो बोलतोय मी. ज्याचा विश्वास आहे देव सोबत आहे, न बघता सुद्धा ज्याला देवाने कधी बघितलं नाही त्याच्याला आपण कधी असे
सुपरनॅचरल ऑलरेडी एन्काउंटर झाले नाही, देवाला बघितलं नाही, तर विश्वास होते की देव आहे आमच्या सोबत परिस्थितीमध्ये, तुम्ही धन्य आहात, मी यावर विश्वास ठेवला, तर तुम्ही वचनावर विश्वास ठेवा. अजून एक गोष्ट खूप विचित्र वाटते मला वाटते की त्याने सांगितलं आहे की तू उडी टाक आणि बघ त्याची तुझे प्रार्थना जमून जाते वगैरे. कधी आपण करतो की त्या एखादी गोष्ट करतो आणि नंतर कधी त्या ठिकाणी जर मी असतो मला वाटत असते की अरे हा सैतान चुकी नाही बोलते, कारण की वचनाचा आधार घेतोय, कारण की वचनाचा आधार घेऊन सैतानचे लोक पण आपल्याला धूळ घालण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी वचनाचा आधार घेतलाय एका पुस्तकाचा की तो थोडी ठेव लावल्यानंतर उचलून जाते. मग त्याचे इशू दिसत आहे की स्वतःला ठेवून बघितलं विचार केला मी असतो आणि तुम्ही उडी मारते असते, कारण की देव बोल आहे ना तुम्हाला वाचवेल, मग त्यावेळी तुम्ही उडी मारली असते आणि देवाला नसतं वाचवलं, मला तरी वाटतं देवाला नसतं वाचवलं आणि मी वरती गेलो असतो आणि त्याला देवाला विचारलं असतं तुम्हाला वाचवलं काय, आणि मग देवाला हे सगळं माझ्या माणसं विचार आणि मग देवाला मला विचारलं असतं त्यावेळी कसं विचारलं उडी मारायची गरज होती का, उडी मारायची खरंच गरज होती का, काय गरज होती उडी मारायची. एक म्हणजे तू माझ्या आज्ञेने ऐकली, वचन ऐकलं, सैतानाचं ऐकलं, सैतानाचं ऐकून उडी मारली. आणि दुसरं म्हणजे तुला उडी मारायची गरज नव्हती. पुष्कळ आपण जीवनामध्ये आपण पाऊल उचलतो आणि मग आपण देवता याच्यावरती विश्वास, त्याच्यावरती आशीर्वाद पडतो. एखादी गोष्ट सुरू केली आहे, एखादा नवीन बिझनेस सुरू केला आहे, एखादी काहीतरी नवीन सुरू केलं माझ्या लाईफमध्ये सुरू केलंय आणि याच्यावरती विश्वास, याच्यावरती आशीर्वाद पडतो आणि मग ते काही दिवसांनी बंद पडतात आणि नंतर म्हणतो आहे देवाचं नाव घेऊन केलं होतं झालं का नाही, तर आधी इच्छा पण विचारणार त्यांनी सांगितली का, त्यांनी सांगितलं होतं उडी मारायला, तुम्हाला सैतानाने सांगितलं होतं उडी मारायला. म्हणून मला अजून तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की काही करू नका, काही म्हणजे निर्णय हे देवाला विचारण्याशिवाय त्याची इच्छा कळल्याशिवाय घेऊ नका. देवाची इच्छा काढायला तुम्हाला वेळ लागला, तुम्हाला एका वेळा जरी प्रार्थना करावा लागला किंवा म्हणजे माझा वचनाला वेळ काढायला तरी हरकत नाही. पण त्या देवाची इच्छा कळली, देव आपल्याशी बोलतो, तुम्हाला किती दिवस लावा एका वेळा लावा, तर तुम्हाला देवाची इच्छा स्पष्ट कळली, नंतर मग तो पाऊल उचला. म्हणजे असेल नवीन बिझनेस सेटअप करायचा असेल किंवा नवीन करिअर असेल किंवा स्टडीज असतील, फायनान्शियल इश्यू असेल, फायनान्शियल काय द्यायचं असेल, काही असो, कुठलाही निर्णय असेल छोटा किंवा असो किंवा मोठा निर्णय, आणि त्याची इच्छा काढून घ्या, नंतर मग पाऊल टाका. आपण आधी उलटा आल्याच्या नंतर मग देव बघून घेईल, मग वेळ झाला पण विचारते देव कुठे होता, तेव्हा सुद्धा हा प्रश्न येतो की देव कुठे होता, तुम्ही कुठे होता तेव्हा देवाची इच्छा विचारायची, देवाची इच्छा विचारा. तर त्याला इच्छा आहे, त्याची इच्छा आहे की तुम्ही उडी मारावं, तुम्ही स्वतः उडी मारता. म्हणून लाईफमध्ये कधी निर्णय काही घेऊ नका, देवाची इच्छा विचारा. आणि तिसरी गोष्ट की तिसऱ्या एक मिनिटामध्ये आणि देवाची परीक्षा पाहू नको. नंतर सैतानाने एका मोठा उंचा डोंगरावर घेऊन सगळ्यात सर्व राज्य वैभव दाखवले आणि त्यामध्ये पहा तू जर मला नमन करशील ते सर्व मी तुला देईन. आणि नंतर फायनली विष्णूने सैतानाला हुकूम लावले तिथून निघून जा आणि तुझा देव प्रभू तो देव त्यालाच नमन कर, त्याची उपासना कर, असे लिहिलेले आहे. हे फायनल सैतान तुम्हाला शेवटचे एक टप्पा दाखवतो की तुम्हाला सगळं संसारामध्ये काही गोष्टी दाखवतो, म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील, कारण संसारिक असतील, दैनिक असतील, तो तुम्हाला दाखवतो आणि त्यासाठी तुम्हाला हे पाऊल उचलावं लागेल. आणि तो तुम्हाला डायरेक्ट सैतान तुम्हाला वाटते मला नमन कर, मी तुमच्या ठिकाणी कोणीच नाही करणार, तो तुम्हाला बोलतो तुमचे त्यासाठी हे करावं लागेल. तुला थोडासा वेळ तुला त्यापासून थोडंसं लांब राहावं लागेल, तुला वचनापासून थोडंसं लांब राहावं लागेल, प्रार्थनेपासून थोडं लांब राहावं लागेल. याचा अर्थ आहे तुम्ही जगाकडे घुसलेले आहात, तुम्ही एक प्रकारे सैतानाच्या आहारी जातात. तुम्ही नमन करतात असं नाही मिळेल, पण तुम्ही हळूहळू आहारी जातात आणि तुम्ही केव्हा जगाचे गुलाम म्हणून जातात हे तुम्हाला कळणार नाही. आणि एखाद्याचं गुलाम झालं तर म्हणजे तुम्ही नमन करणारच. जगाच्या गोष्टींकडे आपण जेव्हा जास्त लक्ष देतो तेव्हा आपण त्याची गुलाम म्हणून जातो. एक अजून एक वचन आहे की रोमकर्ता 6:16 मध्ये की आज्ञा पालन करतात, जेव्हा तुम्ही स्वतःच गुलामाचे समर्पण करता त्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. रोमकर्ता 6:16 याची आज्ञा तुम्ही मानत आहात त्याची तुम्ही गुलाम आहात. या तीन वेळेस येशू ख्रिस्ताने सैतानाची आज्ञा मानली नाही, तीन वेळेस त्यांनी आज्ञा मानली नाही, पण एक होता कोणते ज्याने आज्ञा मानली
त्याच्यामुळे सगळं आपण बघतोय प्रॉब्लेम झाले जगामध्ये पाप आला. तो म्हणजे आदम. पहिला आदम होता, आदम आणि हवा दोन्ही एकत्र मिळून पाप केलं त्यामुळे. त्याने आज्ञा मागली आणि जगाचं सगळं काय होतं म्हणजे त्याला मनुष्याला दिलं होतं, त्याने शैतानाच्या हाती स्वाधीन केलं. तो त्या आज्ञा मागला. शैतानाने सांगितलं की तू झाडाचं फळ खा, चांगलं खायला वगैरे बरोबर पडली आणि खायला म्हणजेच आज्ञा मागली. आणि आपण आता वाचलं की जशी तुम्ही आज्ञा मागा तशी तुम्ही गुलाम व्हा. म्हणजे या जगाची जी क्रिया असेल पूर्ण ती ते स्वतःच शैतानाला दिली. आणि आपण बघतो की आपण पापाची आणि तास झालो, आपण मनाचे तास झालो, आपण त्याचे गुलाम झालो. आणि या ठिकाणी सेम गोष्ट त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती आपल्याला प्रयत्न केला. पण या ठिकाणी येशू ख्रिस्ताने एका सुद्धा त्याची त्याला त्याला म्हणजे त्याला उभे नाही केलं, त्याची आज्ञा नाही पाळली, त्याचं उल्लंघन केलं. आणि आपण बघतो की आपण जेव्हा त्याची जगाच्या आहारी जातो आणि जगाच्या जास्त आहारी जातो, जेव्हा आपल्या जवळच्या बुद्धीचा शरीराला मोह पाडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण हळूहळू जगावरती अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी दिले की तुम्हाला नमन कर म्हणजे सर्व मित्रते सबमिट. नमन कर म्हणजे सबमिट करणं, स्वतःला अवलंबून करणं. जगावरती जगात एखाद्या लोकांवरती देवावरती अवलंबून राहण्यापेक्षा आपण जगी लोकांवरती जगी संधींमध्ये आपण अवलंबून राहतो. आणि मग आपला हळूहळू नाशाकडे आपण करतो. जर आपण ते कुठे नसाल तर आपण आज विचारू शकतो की आपण जगावरती जगी लोकांवरती आपण जास्त अवलंबून नाही देवापेक्षा. पुढे आपण बघतो की देवाने ह्या तिन्ही गोष्टींना उत्तर कसं दिलं आपण बघितलं. की वर्षामध्ये अवलंबून राहिलं, त्यांनी देवाची इच्छा प्रार्थना दिलं. तर हे ठाऊक होते की मी देवाचं एक होते. आधी आपण बघितले त्याचा बाप्तिस्मा होतो आणि बाप्तिस्मामध्ये वाणी एक होते की माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याला माहिती होतं की मी देवाचा परमप्रिय पुत्र आहे. तुम्हाला सुद्धा या गोष्टी जाणून पाहिजे की देवाचे परमप्रिय लेकर आहात. आणि म्हणून जेव्हा परीक्षा पडतात तो तुम्हाला फळ घालू शकत नाही, तुम्हाला सुद्धा सिद्ध करून दाखवायची काही गरज नाही. पण हे सगळं दाखवायची, हे सगळं प्रॉब्लेम्स मध्ये घेऊन जायची काय गरज आहे? या सगळ्या प्रॉब्लेम्समधून काय उत्पन्न होतं, काय निष्पन्न होतं? आपण बघूया याकोबचं पत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरा 4 वचन, दुसरं 2, 3 आणि 4 वचन. याकोबचं पत्र 1, 2, 3, 4. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि धीराने आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी तुम्ही कशातही मुले नव्हता, तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त करा. जर तुम्ही धीराने वाढत होता, असं मी सांगितलं, तुम्ही काही नाही करत, तुम्ही परीक्षेमध्ये पडल्यानंतर तुम्ही चमत्काराची वाट लावली, पण ती वचनावरती विश्वास ठेवता, तुमची नजर देवाकडे असते आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे आनंद मानला पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला परीक्षेने या परीक्षेमध्ये तुम्ही जर वाट बघता तर तुमच्यामध्ये हळूहळू धीर उत्पन्न होतो. मला भरपूर प्रार्थना करतो की देवा माझ्यामध्ये माझा स्वभाव बदल, माझ्यामध्ये खूप राग येतो, शॉर्ट टाइम मला लगेच राग येतो, मला काही गोष्टी सहन नाही होत आणि मला बदल माझ्या सहनशीलता उत्पन्न कर, माझी शांती उत्पन्न कर, माझी प्रीती उत्पन्न कर. हे म्हणतो ठीक आहे. मग परिस्थिती येते आणि मग ऑब्व्हियसली टेस्ट येतोय. टेस्टमध्ये तुम्हाला जर तुम्ही टेस्ट करत नाही, तुम्ही परीक्षा करत, तुम्हाला कसं कळेल की देवाची सहनशीलता दिली ती वाढते की नाही? चांगल्या वातावरणामध्ये पण सगळं चांगलं होतं. चांगल्या वातावरणामध्ये आपली सहनशीलता फुल असते, आपण लोकांवर पूर्ण प्रीती करतो, आपल्या मनात शांती असते. जेव्हा परीक्षेमध्ये असतो, जेव्हा परीक्षेमध्ये पडतो त्यावेळेस खरं कळतं की आपण जी सहनशीलतेचं बीज आहे ती किती प्रमाणात वाढते, त्याच्यामध्ये ते फळ त्या फळात किती वाढ होते. ज्याने आपण प्रार्थना केली की मला सहनशीलता वाढवून किती वाढव, ते किती वाढते हे परीक्षेमध्ये पडल्यावरच कळतं, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. म्हणून ते परीक्षामध्ये त्यांची एखादं जेव्हा झाड वाढतं त्याला फक्त पाण्याची गरज नसते, त्याला उन्हाची सुद्धा गरज असते. पाणी हे देवाचं वचन आहे आणि ऊन म्हणजे तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम समस्या. फक्त पाणी भेटत राहिलं तर वाढ होणार नाही, त्याला उन्हाची सुद्धा गरज आहे. आणि नुसतं उन्हाच भेटत राहिलं आणि पाणीच नाही भेटलं तुम्हाला मार्ग नाही भेटतो झाड वाढवतो. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम भेटत राहिले, देवाचं वचनच नाही भेटलं, पाणी नाही भेटलं तर तुम्ही वाढून जाल, सुकून जाल, तुम्ही म्हणून जाल. म्हणून तुम्हाला दोन्ही गोष्टीची गरज आहे. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला विधान वाढ होईल, तुमच्यामध्ये वाढत राहतो आणि तुम्ही परिपूर्णमध्ये पडता. म्हणजे देवाचं वचन तुम्ही नाही ऐकलं तर तेच तुमच्यामध्ये अस्थिरता उत्पन्न करतं, तुमची सहनशीलता एवढी वाढत नाही. आणि शेवटी एवढं सांगून समाप्त करतो
की देव या परिस्थितीमध्ये कुठल्याही परीक्षामध्ये तो तुम्हाला तयार करत असतो, तो तुम्हाला तयार करत असतो आणि तो तुमच्या सोबत आहे. तो तुम्हाला दिसत नसला तरी तुम्ही त्याचा विश्वास ठेवता कारण तुम्ही धन्य आहात, तुम्ही यावेळेस लेकर आहात. तो तुम्हाला दिसत नसला तरी आपलं ख्रिस्ती जीवन काही दिसण्यावरती नाही, न दिसण्या गोष्टीवरती अवलंबून आहे. आणि म्हणून आपण आपल्या परीक्षेमध्ये आपल्या वचनावरतीच अवलंबून राहायचं आहे. शेवटचं वचन आहे फिलिप्पियन्स 4:15 वचन, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी त्याला सहानुभूती वाटत नाही असं आपला प्रमुख याचक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे मदत केला होता तरी निष्पाप राहिला. येशू ख्रिस्ताचा छळ प्रस्तुत केला पण तो निष्पाप राहिला आणि तो आपली दुर्बलता जाणतो. त्या परीक्षेमध्ये सगळे वेळेस तुम्ही पास होणारच नाही, तरी तुम्ही खचणार, पेपरसाठी तुम्ही खाली पडणार, पण प्रॉब्लेम नाही. तुम्ही या परीक्षेमध्ये किती टिकाऊ करता, किती तुम्हाला शिकायला भेटते, किती तुम्ही वाढताय हे महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये जर आपण अभ्यास करणार तर आपल्याला माहिती की पेपर ब्लँक करतो, तर आपण मनासाठी लिहून आणतो, तेच करतो, तेच लाईफमध्ये आहे. तुमच्या लाईफच्या परीक्षांमध्ये जर तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास नाही केला, तुमचा पेपर कोरा आहे, तुम्हाला कळणार नाही काय करायचं, तुम्ही इकडचं तिकडचं बघून कॉपी करणार की याचं उत्तर काय, उत्तर काय, तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेमचं उत्तर तुम्ही दुसऱ्यांच्या उत्तर पत्रिकेतून बघाल आणि नंतर कळलं की त्याचं चुकीचं होतं, माझं चुकीचं. तो पण खड्ड्यात पडला, शेवटी माझं मी पण खड्ड्यात पडलो. पण तुमच्या लाईफच्या प्रश्नांचं उत्तर तुमची उत्तरपत्रिका मोजता असायची आहे आणि तिची उत्तरपत्रिका सरळ उत्तर या वचनामध्ये आहे. मी प्रार्थना करेन देवाकडे की तो आपल्याला असं सहाय्य करेल प्रश्न टिकाऊ करण्यासाठी आणि आपल्याला ती वाणी आणखी प्रकारे अजून व्यवस्थित ऐकू येईल, जेणेकरून आपल्याला लाईफचे निर्णय घेता यावे आणि आपल्या परिश्रमामध्ये आपल्याला टिकाऊ करता यावे. त्यामुळे प्रार्थना करेन. आमचे आभार मानतो पिता, आज तुम्हाला लेखनाची बोलणं आमच्या लाईफमध्ये परीक्षा येणार पिता. वचन सांगते पिता की या जगात तुम्हाला भरपूर क्लेश होतील, पण तुम्ही धीर धरा कारण तुम्ही जगाला जिंकले आहे. तो पिता तू जगाला जिंकले आहेस आणि आम्ही तुझे लेकर म्हणून आम्ही पण या जगावरती विजय मिळवला आहे. आम्हाला घाबरण्याची गरज नाही पिता. आम्हाला जे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर टिकाव करून राहायचे कारण तू आमच्यासोबत आहेस, तुझी कृपा आमच्यासोबत आहे, तुझी प्रीती आम्हाला कधी न सोडून आलेली प्रीती आहे पिता. ती रोज वारंवार आमच्यावरती नव्याने येते, रोज पहाटे आमच्यावरती नव्याने तुझी कृपा येते पिता. तुझी कधी न सोडून आलेली प्रीती, तुझं कधी न संपणारं प्रेम आणि कृपा या सदैव आमच्यासोबत आहे पिता. एवढं सगळं असल्यावरती आम्ही का शक्तीपूर्ण होणार नाही पिता. एवढा प्रेमाळ पिता आमच्यासोबत असल्यावरती आम्ही जगाच्या मुलांकडे आम्ही का आम्ही जाणार पिता. तुझ्याकडे पाठ नाही फिरणार पिता, आम्ही तुझ्याकडे जाणार पिता. या उपासनेला पिता आम्हाला मदत कर पिता. त्या गोष्टीसाठी तुझी इच्छा आहे तयार व्हा पिता. त्या गोष्टीसाठी तू आम्हाला तयार कर पिता. आमच्या उणीवा असतील तू भरून काढ पिता. तुझ्या कृपेने तुझ्या दयेने आम्हाला तयार कर पिता आणि आम्हाला सोन्यासारखं शुद्ध कर पिता आणि आमचा उपयोग कार्यासाठी होते पिता. संधी दिली. चंद्रशी यांचे आभार मानते की त्यांनी आपल्याला देवाच्या वचनातून सुंदर मार्गदर्शन केलं. आता आपण आपली देवाच्या बंधनात आपण करूया. यावेळेस आपण गीत संग्रहामधून गीत क्रमांक 426 स्वीकारी हरण्याचं पापा गाऊया. मंडळीने आपले त्यांना विनंती करते की त्यांनी दानपत्राला प्रार्थना करा. स्तुती स्वागत घेऊन सुदेश जगदीश्वरा. आता सुंदर दिवस 240 तुझ्या मंदिरात येण्याची मी संधी दाखवली परमेश्वर. दिवसभराच्या पूर्ण कामकाजामुळे थकलेल्या शरीराला या मनाला परमेश्वर वचनातून तू शांती देण्याचं परमेश्वरा तू आम्हाला संधी दिलीस, ऐकण्याची संधी दिली, ग्रहण करण्याची संधी दिलीस, म्हणून तुझे उपकार मानते परमेश्वर. आज हे सुंदर वचन तू आमच्या आयुष्यासाठी तू दिलेलं आहेस, आमच्या दररोजच्या जीवनासाठी तू दिलेला आहे. हो परमेश्वरा, जीवनामध्ये परीक्षा येतात तर त्या परीक्षेला आम्ही कशा प्रकारे सामोरं जातो, आम्ही कशा प्रकारे आमच्या परमेश्वराकडे
वचनांच्याद्वारे परमेश्वरा मी स्वतःला कसं बळकट करतो परमेश्वरा, हे परमेश्वरा सर्व काही तुझ्यापासून आहे. तुझ्यापासून लागणारी शक्ती सामर्थ्य परमेश्वरा फक्त आणि फक्त तुझ्यापासून आहे. आम्ही इथे सर्व जे काही आलेले आहोत ही संधी परमेश्वरा तुझ्या वचन ऐकण्याची आम्हाला आहे. म्हणून तुझे किती आणि किती आभार मानतो परमेश्वरा. इथून आम्ही घरी जात असताना त्या वचनावरती आम्ही मनन करावं, चिंतन करावं आणि फक्त ते आमच्या पुढे न ठेवता परमेश्वरा ते आम्ही इतरांना देखील सांगावं असं तो दैनिक परमेश्वरा. इथे नसलेला प्रत्येक विश्वासणाऱ्याने त्याच्या विपत्तीतून त्याच्या कमाईतून परमेश्वरा तुला दान दिलेला, त्या दानावर तुझा विपुल आणि विपुल असा आशीर्वाद आण. त्यांना भरपूर असा आशीर्वाद दे. तुझे आकाश आणि कपाट उघडून परमेश्वरा त्यांना तू बरकत दे परमेश्वरा. आणि जे काही दान आलेलं आहे ते तुझ्या गौरवासाठी, तुझ्या कार्यासाठी ते तू खर्च करशील असा माझा पूर्ण विश्वास आहे. सर्व भक्ती मी तुझ्या हातात सोडते. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून तू आहे. आमेन. विनंती करते की पुढच्या प्रार्थना दिल्या